स्वतःला टापटीप ठेवण्याचे 10 जबरदस्त फायदे. हे फायदे तुमचं व्यक्तिमत्व बदलतील. आधी कधी तुम्ही आरशात स्वतःकडे बघून विचार केला आहे का? अरे हा मीच आहे की काल रात्रीचा वायफाय राऊटर? आपण सगळे म्हणतो व्यक्तिमत्व चांगलं असायला हवं, पण व्यक्तिमत्व फक्त बोलण्याने तयार होत नाही. तुमचे कपडे, केस, स्वच्छता, चालणं बोलणं आणि स्वतःला कॅरी करण्याची पद्धत, या सगळ्यांचा तुमच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो. आणि नाही, टापटीप राहण्यासाठी रोज लग्नाला जायची गरज नाही. आज जाणून घेऊया स्वतःला टापटीप ठेवण्याचे 10 जबरदस्त फायदे. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. 1. आत्मविश्वास वाढतो. तुम्ही स्वच्छ नीटनेटके कपडे घातले, केस व्यवस्थित आहेत आणि स्वतःकडे बघून तुम्हाला स्वतः छान वाटतं, तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. कारण कॉन्फिडन्स हा फक्त मनात नसतो, कधी कधी तो इस्त्री केलेल्या शर्टमध्येही दिसतो. तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा इतरांनाही तुमच्यातलं आत्मविश्वास जाणवतो. लोकांवर पहिला प्रभाव चांगला पडतो. आपण कितीही म्हणालो की मन सुंदर असायला हवं, पण पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीला तुमचं मन स्कॅन करण्याची मशीन मिळालेली नसते. म्हणून तुमचं लूक, हायजीन आणि प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं. पहिला इम्प्रेशन म्हणजे टेलर असतो, पूर्ण पिक्चर नंतर समजतो. 3. स्वतः बदल आदर वाढतो. जेव्हा तुम्ही रोज स्वतःची काळजी घेता, कपडे व्यवस्थित ठेवता, स्वच्छ राहता, तेव्हा तुमच्या मनात एक मेसेज जातो, मी स्वतःसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि ही भावना खूप पॉवरफुल आहे. स्वतःची काळजी घेणं म्हणजे शो ऑफ नाही. स्वतःला व्हॅल्यू देणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, सेल्फ रिस्पेक्ट आहे. 4. लोक तुम्हाला सिरियस घेतात. कल्पना करा, एक व्यक्ती नेहमी व्यवस्थित, स्वच्छ आणि प्रेझेंटेबल दिसते आणि दुसरी व्यक्ती अशी दिसते की मी आत्ताच झोपेतून उठलोय आणि झोपण्यापूर्वी असंच दिसत होतं. कोणाला पाहून तुम्हाला जास्त रिस्पॉन्सिबल वाटेल? टापटीप तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये सिरियसनेस आणि डिसिप्लिन दाखवतो. 5. डिसिप्लिन वाढवतो. टापटीप राहणं म्हणजे फक्त कपडे नीट घालणं नाही, त्यासाठी वेळेवर उठणं, आंघोळ करणं, कपडे व्यवस्थित ठेवणं, वस्तू जागेवर ठेवणं, स्वतःची काळजी घेणं, या छोट्या सवयी लागतात. आणि ह्या छोट्या सवयी पुढे मोठ्या डिसिप्लिनमध्ये बदलतात. कारण उद्या करतो म्हणणारे लोक तो उद्या कधीच येत नाही. 6. तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह होते. अट्रॅक्टिव्ह म्हणजे फक्त चेहरा नाही, तुमची स्वच्छता, तुमचं ड्रेसिंग सेन्स, तुमचं बोलणं, तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमचा कॉन्फिडन्स, हे सगळं मिळून पर्सनॅलिटी तयार होत असते. महागडे कपडे घातले म्हणून पर्सनॅलिटी बनत नाही. कपडे कसे कॅरी करता त्यावरही बरंच काही अवलंबून असतं. 7. मन प्रसन्न राहतं. आजूबाजूला पसारा, घाणेरडे कपडे आणि स्वतःचीही अस्ताव्यस्त असेल तर मनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. पण स्वतःला आणि आजूबाजूचं थोडं व्यवस्थित ठेवलं की मनाला हलकं वाटतं. रूम इतकी अस्ताव्यस्त असेल की वस्तू शोधायला गुगल मॅप लागेल तर प्रोडक्टिव्हिटी कुठून येणार? म्हणून बाहेरची स्वच्छता कधीकधी मनातलाही फ्रेश फील देऊ शकतो. 8. लोकांची बोलताना कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं असेल तर तुम्ही लोकांसमोर जास्त कम्फर्टेबल राहता. इंटरव्ह्यू असो, कॉलेज असो, ऑफिस असो किंवा नवीन व्यक्तीशी भेट असो, तुमचा कॉन्फिडन्स तुमचं कम्युनिकेशन्समध्ये दिसतो. तुम्ही स्वतःला अवॉक समजत असाल तर समोरच्याला दोष देऊन काय फायदा? स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 9. निगेटिव्ह हॅबिट्स कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेण्याची सुरुवात करता तेव्हा हळूहळू इतर चांगल्या सवयीही येऊ शकतात. उदाहरण, आज केस नीट करतो, मग कपडेही व्यवस्थित ठेवतो आणि मग उद्या लवकर उठतो आणि हळूहळू रुटीन तयार होतं. एक छोटी सवय कधी पूर्ण पर्सनॅलिटी अपग्रेड करून जाते, कळतही नाही. 10. तुमच्यातला बदल तुम्हालाच जाणवतो.
सगळ्यात मोठा फायदा हा आहे की काही दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवायला लागतो. तुम्ही आरशात बघता आणि म्हणता, अरे वा, हा कोण? अरे थांब, हा तर मीच आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की टापटीप राहिल्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्तींसारखे होत नाही. तुम्ही तुमची एक बेटर व्हिजन बनवता. शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, टापटीप राहणं म्हणजे महागडे कपडे घालणं नाही. टापटीप राहणं म्हणजे स्वतःच्या शरीराची, कपड्याची, स्वच्छतेची आणि व्यक्तिमत्त्वाची काळजी घेणं. कारण जगाला इम्प्रेस करण्याआधी स्वतःच्या नजरेत स्वतःची व्हॅल्यू वाढवा. आणि हो, तुम्ही टापटीप दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. फक्त आळशीपणाला थोडं बाहेर काढावं लागतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा जबरदस्त मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पर्सनॅलिटी बदलण्यासाठी कधीकधी मोठ्या गोष्टीची गरज नसते, फक्त छोट्या सवयी बदलण्याची गरज असते. धन्यवाद.